हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता मी आलो आहे कुन्नूर येथे. गुड मॉर्निंग. आता आपण व्हिजिट करूया टी प्लांटेशन. प्लांट जो आहे त्याची शेती कशी केली जाते ती आपण आता गाईड पण केला. ते आपल्याला स्टेप बाय स्टेप एव्हरी प्रोसेस एक्सप्लेन करतील. मागे तुम्ही बघाल की मी कुर्ला गेलो तेव्हा एक ब्लॉग टाकला होता, तेव्हा कॉफी प्लांटेशन व्हिजिट केलं होतं. आता आपण करूया टी प्लांटेशन प्लांटची व्हिजिट. सो मी गाईड पण केलेलं आहे इथे. तर एक व्ह्यू दाखवतो मी पुढचा तुम्हाला कसं आहे. तर हे सर्व टी प्लांटेशन आहे, तिथे दिसत आहे. तर याचीच आपण आज व्हिजिट करणार आहे. याची शेती कशी केली जाते स्टेप बाय स्टेप ईच अँड एव्हरी प्रोसेस आपण समजून घेऊया. तो आपण एक पार्ट्स आहे ॲक्च्युली आपल्या टूरचा व्हिजिटचा असे. सो आता आपण कुन्नूर येथे आहे. टी प्लांटेशन जे आहे तिथे. सो जिथे वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेट असतं तिथे मोस्टली इथे टी प्लांटेशन करतात. आता कुन्नूरचं टेम्परेचर हे खूप लो आहे. सो इथे मेनली टी प्लांटेशन केलं जातं. स्लोप आहे असा पूर्ण खालीपर्यंत गेलेला आहे. सो आपण जे म्हणतो उतारावरची शेती त्या प्रकारे इथे फार्मिंग केलं जातं. अशी पूर्ण स्लोपवर स्टीप स्लोप आहे आणि प्रत्येक पॉईंटला इथे करतात. हे तुम्ही चहाचे हे पानं बघू शकतात. सो वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेटमध्ये याचं करतात. आणि हे जेव्हा इकडच्या ज्या लेडीज आहेत त्यांचा एक स्पेशल पेहराव आहे ॲक्च्युली त्यांचं कल्चर म्हणून. सो ते लेडीज ह्या सर्व टी प्लांटेशनचे जे मॅच्युअर झालेले हे आहेत पानं आहेत ते सर्व तोडतात आणि नंतर ते ड्राय करतात आणि त्याचं पुढे मॅन्युफॅक्चर केलं जातं, जे की आपण पुढे फॅक्टरीमध्ये बघूया. हा ॲक्च्युली प्लांट आहे जिथं ग्रो केलं जातं. नंतर इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्याचे चहापत्ती तयार केली जाते. सो ते आपण पुढे व्हिजिट करूया. सो हे जे टी प्लांट्स आहेत हे प्लांटेशनमध्ये याची 1.5 ते 2 फूट ही उंची असते. हे बघा तुम्ही बघू शकाल, साधारण 1.5 ते 2 फूट याची उंची असते. आणि त्याची पेरणी केल्यानंतर 4 महिन्यात ते काढले जातात आणि नंतर फॅक्टरीमध्ये नेले जातात आणि वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेटमध्ये हे प्रिझर्व केले जातात. सो आपण पुढे आता बघूया त्याचे प्रोसेसिंग कसं केलं जातं ते. नॉर्मल टी घर के लिए हम लोग नॉर्मल पीती है ना, दानी वाली, उसको चाय पत्ती का नाम CTC बोल रहा है ना. ओके. उसको मतलब क्रशिंग, टीयरिंग, कर्लिंग, ग्रैन्युल्स एंड डस्ट टी. अच्छा. बेसिकली द प्लांट एक ही है. सो एक ही प्लांट के लिए 4 डिफरेंट ऑफ चाय पाउडर बना है. व्हाइट टी, ग्रीन टी, लीफ टी एंड पाउडर टी. व्हाइट टी ना सबसे बीच वाला, द टॉप बड ओनली, kg 10,000 रुपीज. सो कैंसर, BP, शुगर, कोलेस्ट्रॉल विल बी कंट्रोल. सेकेंड का 2 लीफ ग्रीन टी फॉर वेट लॉस एंड बॉडी फिटनेस, माइग्रेन पेन का वेरी यूज. Third will be normal, now normal tea process. Okay. So the first process weathering na, the leaves are plucking, keep it cut 12 hours here. Okay. So inside pura flow air coming, hot air. So this is first stage. First stage. Basically dry the leaves, remove the moisture. Then there so many open air boxes there. We take to 50 kg leaf, shift in the down floor. We'll be crushing in the roller. You can see the second stage. Please come sir. Is Brooklyn Red Label is from same brand? Same brand nahi hai sir, different brands. Okay, I thought the company name is written over there is Brooklyn. No. That's why I'm asking. Brooklyn na factory or the brand is different, Brooklyn is different. Okay. So that's the flow chart means. Yes. Air intake, heat exchanger, conditioner. आता आपण प्लांट व्हिजिट करत आहे टी प्लांटेशन. तर आपण आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस चेक करूया. पहिली स्टेप होती वेदरिंग, जे आपण मगाशी चेक केली. आता आपण पुढचं बघूया. Sir, after weathering, directly the leaves are collect the pipeline. The roller for 40 minutes will be the crushing. Okay. After crushing, then cutting 4 and 5 pieces of cutting. After cutting is the drums में curling 1 hour. After curl will be roasting in the dryer. Final process. So crushing, tearing, curling. Crushing, tearing and which one last one? Curling. Curling. Okay. हो खाली कसं आहे पण क्रश करेल. Final process roasting. After roasting, the wastage will be separated. Tea ka stem, the top ka leaf pura use for the fertilizer. This is actual tea powder? No, normal tea powder. Normal tea.
Is there any gradient mixed with that? Is there any other gradient mixed with tea powder? No, sir. It is pure one. Pure organic. Okay. Sir, in the final process you get the sheaving, different sizes, the bigger one, smaller one. Bigger one you get the less color, smaller one you get the more color. So straight को चलेगा चाय taste. Okay, this one. सेपरेट बिगर. सो ही स्टेज जे तुम्ही बघता इथे टी पावडर सेपरेट होते. म्हणजे आता मी तुम्हाला शो करतो. वेगवेगळे जे क्रेन्स असतात त्यामध्ये टी पावडर ही सेपरेट केली जाते, म्हणजे लार्ज साईज बिग साईजमध्ये. सो हे चेक करा. हे बघा, हे इथे ही बिग साईज आहे, ही स्मॉल. यामध्ये या मशीनद्वारे ती सेपरेट. सो आता आपण टी प्लांट व्हिजिट केला. सो तिथे आपण म्हणजे टी प्लांटेशनपासून त्याच्या लिव्सपासून ते फायनल चहा पावडर कशी बनते हे डिटेलिंगमध्ये समजून घेतलेले आहे. हे माझ्या मागे जी तुम्ही बघतात ही ती टी फॅक्टरी आहे, त्याचं नाव आहे ब्रुकलिन टी फॅक्टरी. सो इथे आपण डिफरंट स्टेप्स बघितल्या, वेदरिंगपासून ते फायनल गुड्सपर्यंत, म्हणजे सेपरेटिंगपर्यंत. सेपरेटिंगमध्ये तिकडे 2 स्टेपमध्ये सेपरेट होतात, एक लार्ज ग्रेन आणि स्मॉल ग्रेन. आणि त्याची मग ते त्याचा जो छिलका असतो तो बाजूला काढून फायनल पॅकेजिंग अशी केली जाते. नंतर क्रशिंग एक बघितली, वेदरिंग नंतरची सेकंड स्टेप. क्रशिंगमध्ये ते एक क्रशिंग मेकॅनिझम थ्रू पूर्ण लिव्ज हे बारीक केले जातात. त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांनी 2 सॅम्पल दाखवले होते, त्यामध्ये त्यांनी जे वेस्ट मटेरियल आहे आणि ॲक्च्युअल टी पावडर आहे ते सेपरेट केले होते. सो ते पण आपल्याला बघायला मिळाले. सो ईच अँड एव्हरी पॉईंट्स त्यांनी खूप मस्त एक्सप्लेन केले. तर हो होता आपल्या कुन्नूर येथे असणारा टी प्लांटेशन. निलगिरी हिल्सच्या इथे मेनली टीची शेती केली जाते. मागे तुम्ही माझा कुरुकचा व्लॉग बघितला असेल तर मी कॉफी प्लांटेशनबद्दल खूप सारे व्यवस्थित माहिती दिली, त्याची लिंक वाटलंच मी प्रोव्हाइड करेल. त्यासारखंच आता मी कुन्नूर येथे टी प्लांट व्हिजिट केलं. दोघांसाठी पण कोल्ड क्लायमेट लागतं, कोल्ड आणि ह्युमिड. त्यामुळे तिथे हे टी आणि कॉफी प्लांट येतात. आता हा जो भाग आहे निलगिरी हिल्सचा, इथे टी प्लांटेशन उत्तमरित्या होतं, म्हणजे खूप साऱ्या फॅक्टरीज आहेत इथे प्लांटेशन बघायला मिळतं. तर तुम्ही कधी इथे आलात तर याची व्हिजिट नक्की घ्या, कारण की खूप नवीन इथे शिकायला मिळतं याप्रमाणे. आता हा ब्रुकलेन आपला रेड लेबलचा जो ब्रँड आहे तो ब्रुक बॉन्ड आहे, सॉरी ब्रुकलेन नाही ब्रुक बॉन्ड, मला ते ब्रुकलेनच आठवत होतं. तर हा ब्रुकलिन ब्रँड आहे, हा ब्रँड आहे. तर ती फॅक्टरी होती. सो मी कुर्कचा पण ब्लॉग टाकेल, इथे लिंक देईल, तर ते पण तुम्ही चेकआउट करा. खूप मस्त आहे इन्व्हायरमेंट इकडे. आता पाऊस चालू झाला आहे लगेच, तर तुम्हाला एक मी फॅक्टरीचा व्ह्यू दाखवतो फ्रंटचा. हे बघा, हा इथून एंट्री पॉईंट आहे फॅक्टरीचा, आणि ही आहे ब्रुकलेन टी फॅक्टरी. इथे मागे नर्सरी पण येते, आणि हा त्यांचा ब्रँड ब्रुकलेन. आणि आपण बघितला तो रेड लेबलचा ऑफर तो ब्रुक बॉन्ड आहे. सो आता पाऊस चालू झालेला आहे. तर हां, नंतर आपण फायनल टेस्टिंग पण केली. त्यामध्ये त्यांनी वेलनेस टी, हर्बल टी, चोको टी, अजून मसाला टी असे वेगवेगळे टेस्टिंग पण केले, आणि रेग्युलर टी पण.
सो खूप छान एक्सपिरियन्स होता. तर नक्की या प्लांटला व्हिजिट करा. हा होता आपला ब्रुकलेन टी फॅक्टरी. सो आता आपण इथे व्हिडिओ हा एंड करूया. लवकरच दुसरा व्लॉग मी टाकेल याबद्दल. म्हणजे अजून मी आहे इथे 6 दिवस तरी ॲटलिस्ट. सो आपण पुढचे व्लॉग पण चेक करूया. तुम्हाला जर व्लॉग माझा आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रोमर रोशन. थँक्स अ लॉट. सो ही जी तुम्ही रिसिप्ट बघताय ही ब्रुकलेन टी फॅक्टरी आता जी व्हिजिट केली त्याची होती. त्याचे व्हिजिटिंग चार्जेस पर पर्सन 30 रुपीज आहे. म्हणजे खूप स्वस्त आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यानंतर तुम्ही हे तुम्हाला एक बँड देतात हाताला बांधण्यासाठी, जेणेकरून ऑथेंटिक पर्सनने मध्ये जावा. मध्ये गाईड पण मिळतो. 60 रुपयात सर्व काही होतं. मी मध्ये लिंक देईल ह्या फॅक्टरीची तुम्हाला. सो ही होती ब्रुकलेन टी फॅक्टरी.